बरोबर छानपैकी सनसेट होतोय। दोन होड्या बाजूबाजूला आहेत। या बोयावरती बसून आम्ही जाणार आहोत। त्याला पप्पा ती गुलीची रशी बांधतायत। थोडासा असा खेचायचा असतोय। आता आमचा छोटा खलाशी आहे ना, तो शाळेतून आला आहे। त्याला आता आम्ही त्याला पिकअप करतोय। पुढे थर्माकोलचा पेंड लावलेला आहे, जाळ्याची निशाणी मध्ये बघा। रावशी गावली अशा पद्धतीने बांधतो टोपलीला होडीवरती। याच्यामध्ये अशी टाकायची कुर्ली की सेफ झालं। ती बघा घार आली बघा बरोबर जसं मी मागाशी। नमस्कार मित्रांनो, मी अमोल पाटील, माझे अमोल पाटील या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ हा जो बनवतोय तो मी आतापर्यंतचे 2 व्हिडिओ बनवले। त्याच्यामध्ये होडीवरतून मासेमारी कशा पद्धतीने केली जाते, म्हणजे जाळी काढताना मासे कशा पद्धतीने जाळ्यावर सोडवले जातात, खेकडे कसे सोडवले जातात, त्याचा व्हिडिओ केला आहे। पण आज जो मी हा व्हिडिओ करतोय तो अगदी जाळी लावण्यापासूनचा व्हिडिओ करतोय। म्हणजे सुरुवातीला आम्ही जाळी होडीवरतून नेऊन कशी टाकतो ना, ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। आता आम्ही जाळी टाकायला चाललेलो आहोत। मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे। आता ही साधारणतः 5:30 पावणे 6चं टायमिंग झालेलं आहे। पाणी भरपूर खाली गेलं आहे। हा बघा, तुम्ही हा समुद्रकिनारा आमच्या गावामधला बघू शकता। पूर्ण बीच हा ओपन झाला आहे वाळूने। आमची रेग्युलर होडी आहे ना, त्या ब्रिजजवळ खालती पॉईंटला असते। पण आता पाणी खाली गेल्यामुळे आहेत ना, ती आम्ही दुपारीच खाली नेऊन ठेवली होती। त्यामुळे आता होडीवर जाळी टाकण्यासाठी जायला इझी पडेल, नाहीतर इथून होडी खाली जाणे शक्य नसतं। त्याच्यामुळे आम्ही आता तिथे होडीजवळ जातो आहे आणि तिथून मग जाळी टाकायला पुढे जाणार आहोत। संध्याकाळचा सनसेट होतोय, छानपैकी आहे। सनसेट होतानाचा पण तुम्हाला थोडासा या व्हिडिओमध्ये दाखवतो मी, तोही बघा। हे बघा, मगाशी मी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे ही आपली होडी आहे ठेवलेली समोर। ही बघा, बरोबर छानपैकी सनसेट होतोय। 2 होड्या बाजूबाजूला आहेत आणि आम्ही आता ह्या होडीमधून निघणार आहोत। पप्पा गेलेत तिकडे आहेत, त्या होडीवर जाण्यासाठी आहेत ना, तिथपर्यंत आम्ही बोया तयार केला आहे। तर बघा, थर्माकोलचा बोया आहे, तो घेऊन आता आम्ही त्या होडीपर्यंत जाणार आहोत आणि पुढे मग जाळी टाकण्यासाठी जाणार आहोत। हे बघा, पप्पा माझी वाट बघते तिथे आहेत। हा थर्माकोलचा बोया आम्ही बनवला आहे, म्हणजे होडीपर्यंत जाण्यासाठी आम्ही ह्याच्यावरती बसून जाणार। आता होडीपर्यंत पाणी जरा जास्त असतं ना, भिजायला होईल म्हणून आम्ही या बोयावरतून जातो। समोर बघू शकता, इथेच होडी आहे आपली, तिथपर्यंत जाणार। हा बोया तिथे नांगर टाकून ठेवणार आहोत आणि मग पुढे जाळी लावायला जाणार आहोत। हा बोया आता आम्ही समुद्रात ठेवला आहे। समोर होडी आहे आपली, बघू शकताय तुम्ही समोर। आता या बोयावरती बसून आम्ही जाणार आहोत। बघूया बोयावर मला व्हिडिओ करताना येतोय काय। जर शक्य झालं तर मी बोयावर बसतानाचा पण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला। हे बघा, आता आम्ही या बोयावर बसलेलो आहोत, पप्पा ओलवत आहेत। आता आम्ही होडीच्या जवळ येतोय। इथे समोर बघा, छानपैकी सनसेट होतोय। अजून थोडा सूर्य खाली गेला की आणखीन छान दिसेल। मी होडीवरून दाखवतो तो पण। बोया अरुंद असल्यामुळे मला व्हिडिओ बोयावरचा पूर्ण दाखवताना येत नाहीये। होडीजवळ आता आम्ही पोहोचतोय। मित्रांनो, फायनली आम्ही होडी वलवत जाळी टाकण्याच्या ठिकाणी आणलेली आहेत। हे असे इथे नांगर ठेवलेले आहेत आणि आमचा रेग्युलर बोया आहे। याला धरून आता ते नांगर टाकणार आहोत। पप्पानी बघा तो बोया उचलला नाही छोटासा। समोर बघा, छानपैकी सनसेट होतोय। आता आम्ही जाळी टाकायला सुरुवात करतोय। ते बघा, त्या छोट्या बोयाला आहेत ना, ती रशी असते, त्याला पप्पा ती गुलीची रशी बांधतायत।
असा नांगर आहे. पाण्यामध्ये टाकून ठेवला ना की जाळी आपली एकाच पोझिशनला स्थिर राहतात. समजा भरती ओटीला जाळी लाटेने इकडे तिकडे जात नाहीत, एका ठिकाणी स्थिर थांबून ठेवण्याचं काम हे करतो. लोखंडाचा आहे नांगर. असे त्याला हे असे कानपे बनवायला लागतात जेणेकरून ते पोळणीमध्ये आहेत ना अटक करून राहतात. आता आम्ही इथून सरळ अशी जाळी लावणार आहोत तिकडपर्यंत पुढे अशी. पप्पांनी हलवायला सुरुवात केली. आता जशी रशी टाईट टाईट येत जाईल ना तशी आपण खाली फेकत राहायची. इथून पूर्ण रशी टाईट आली पाहिजे म्हणजे जाळं बरोबर आहे ना स्ट्रेट पडतोय. नांगर येत नाही पप्पा अजून. हा इथे छोटा आलाय दगडाचा नांगर. तीन जाळी अशी सरळ टाकून झालेली आहेत. ही अशी मध्ये मध्ये आम्ही दगड लावला होता आणि आता हा एंडला आहे ना 3 जाळ्यांच्या तिकडे एक एंडला आमचा फिक्स नांगर होता, बॉयाने बांधलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवला होता. आणि आता इथे हा लोखंडी नांगर आहे असा. हा इथे असा मी आता ओढून टाकणार. हा बघा हा नांगर दिसतोय. टाकू. ही नांगराला रशी बांधलेली असते. तिच्या वरच्या साईडला एक थर्माकोलचा बोया असतो. हा बघा, जेणेकरून सकाळी आता आम्ही ज्यावेळी जाळं काढायला येऊ ना त्यावेळी या बोयावरून लक्षात येते की इथपासून आपला जाळा सुरू झालेला आहे. आम्ही आता इकडे टाकलं आहे बघा. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाळी टाकायला जाणार आहोत. तिथे पण सुरुवातीला असंच एक नांगर टाकणार आणि पुढे एक एंडला एक नांगर असणार आहे. अशा पद्धतीने जाळी टाकायची होडीवरची पद्धत असते. तर उद्या सकाळी मी तुम्हाला आहे ना जाळी ही ज्यावेळी काढायला होत ना आम्ही इथे टाकलेली आहेत त्याचा पण व्हिडिओ दाखवतोय की जाळ्यामध्ये आता काय काय आम्हाला मिळणार आहे ते. आता आमचा छोटा खलाशी आहे ना तो शाळेतून आला आहे. त्याला आता आम्ही इथे आता पिकअप करतोय. शेवटची 2 जाळी आमची टाकायची राहिलेत. ती समोर नदीच्या तोंडामध्ये टाकणार आहोत. हा मुन्ना आला इथे आहे. त्याला आता आम्ही आता घेण्यासाठी परत तडीला येत आहोत. ये पुढे ये पटकन.
हा बघा मुन्ना, शाळेतून आले आले खोटी नाही केला ना त्याने, कसा बसला बघा पटकन. मधी घ्या पप्पा त्याला. फुल प्रॅक्टिस आहे त्याला होडीवरची. होडी किती पण लाटेने हलू दे, काय होऊ दे, त्याला काय फरक नाही. नाही ते मध्ये बसू दे ना. उशीर झाला मुन्ना शाळेत नाही आला. एसटी लेट झाली, लेच लेट झाली. आम्ही वाट बघून बघून आलेला तुझी. मग आता आम्ही राहिलेली आमची 2 जाळी आहेत ना, ती तिकडे नेऊन टाकणार आहोत नदीच्या तोंडामध्ये समोर. असा नांगर असतोय. आता पूर्ण दाखवायला मी इथे मुन्ना आलाय ना आता होडीवर, त्याच्यामुळे त्याच्याकडे मोबाईल दिलाय. हा नांगर आहे ना, असं टाकायचं असते पाण्यात. अशी गुंडाळून ठेवलेली असते, अशी सोडत जायची फक्त. साधारणतः अशी हाताला ताट लागेल एवढ्या त्याच्यावर सोडायची तिला, म्हणजे जाळं आपलं टाकताना आहे ना सरळ पडतो एकदम आहे. पप्पा समोरच्या साईडला वाल्याने उडी पुढी पुढी घेत आहेत, एक साईडला भेंड खाली टाकतायत. अशा पद्धतीने जाळी टाकायची असते होडीवरती. एक जाळा आमचा आहे ना, एक जाळा संपलाय आणि हा मध्ये असा हा दगड लावतो, परत दुसरा जाळा चालू झालाय तिथून. दुसरा टाकलेला जाळा आहे ना तो आता संपत आलाय. आता इथे आमचा हा नांगर येईल. इथे ठेवलेला त्याचा नांगर आहे. इथे आता जाळ्याचा आमचा एंड झाला. थोडासा असा खेचायचा असतोय की जेणेकरून जाळा ताट येतो. आता मी त्याला टाकलाय आणि हा इथे पुढे थर्माकोलचा एंड लावलेला आहे, जाळ्याची निशाणी. उद्या आम्हाला पटकन आल्यावर समजेल त्या जाळा आपला इथून सुरुवात होते म्हणून. पाण्यामध्ये टाकला अशा रीतीने. आता आमची जाळी लावून पूर्ण झालेली आहे. ती 2 जाळी आहे ती टाकणार नाही आहोत. आता वल्ला असा लावतोय आणि आता मित्रांनो आता आमची जाळी टाकून पूर्ण झालेली आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. उद्या सकाळी बरोबर 5 वाजता येणार आहोत होडीवरती. त्यावेळी तुम्हाला काढतानाचं पण जाळी काढतानाचा पण व्हिडिओ दाखवतो. काय काय मासे मिळतात ते पण मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, काल संध्याकाळी आपण जाळी टाकली होती.
आता सकाळचे साधारणतः 5:30-6 वाजलेले आहेत. 5:30 पावणे 6च्या आसपास टायमिंग झालं आहे. थंडी भरपूर आहे. आम्ही आता जाळी पालवायला आलो आहेत. काल संध्याकाळी जी जाळी टाकली होती ना त्याच्यामध्ये काय मिळते ते आता आपण बघूया. चला आता निघतोय आम्ही. वला इथे लावतोय आणि आता आम्ही जाळी पालवायला निघतोय. पुढे बघूया आता काय काय आपल्याला मासे मिळत आहेत ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे आणखी. थंडी भरपूरच आहे. 2-3 दिवस झाले एकदम खूप थंडी पडते. मित्रांनो हा बघा काल संध्याकाळी टाकलेला बोया मी आता उचललाय. जाळ्याची निशाणी जी असते ती. आम्ही जाळी खेचायला चालू करतोय. नांगर काल टाकलेला होता तो. मित्रांनो आम्हाला इथे आता मस्तपैकी पापलेट मिळालंय. इथे आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी जी जाळी टाकलेली होती त्याला चालू करतोय. नांगर काढलाय आता. पापलेट आहे आपण उरली आणि पापलेट आहे ना. चांद चांद आहे. तो वापस सोडवते तिकडे चांद मासा मिळालाय. आणि एक पिसोरी कुर्ली मिळाली. त्यामुळे पिसोरी कुर्ल्या भेटलेला आहे. पिसोरी कुर्ल्या भरपूर भेटतात. गावले की सोडवायला कंटाळा येतो. सगळ्या जाळ्या इथे एका ठिकाणी.
छोटासा बोर गावलाय, जिवंत आहे. आताच थोड्या वेळापूर्वी लागलेला आहे तो. बघा कसला मोठ्या साईज मध्ये पापलेट मिळालाय तो. जायला घेऊ की या जाऊ काय सुटणार नाही ना. ही बघा मित्रांनो कसली मोठी साईज आहे ती पापलेटची, जिवंत आहे. मोठ्या साईज मध्ये आहे बघा, पूर्ण जिवंत आहे तो. कॅन कुठे इथला हे इथेच रावशी गावली. रावशी ही बघा, रावशी. बांगडा गावला, बांगड्यात भरपूर भेटलेत आम्हाला. हे पाण मासा आहे. टाकू काही जाळा बाप्पा. ठीक आहे, मला इतका आता मोठा टिकटा भेटलाय, कुर्ली आहे मोठी. चांगली दिसते का, सोडलं कसं काही समजत नाही. सोडवून झाली कुर्ली आता आमची आहे. आता आम्ही तिला बांधतोय, बघा कशी बांधतोय ती. इकडेच आहे बांधायचं.
बघा मित्रांनो, कुर्ली सोडवून झाली. आता तिला आम्ही आता बांधले. अशा पद्धतीने बांधतो टोपलीला होडीवरती. तिला मार्केटला द्यायची म्हटल्यावरती रेट जर मिळाला पाहिजे असेल तर तिचा एकही डेंगा असतो ना, तो तुटला नाही पाहिजे. पूर्ण हे छोटे 4 आणि मोठे दोन्ही साईडचा 1-1 असा मिळून जे 10 तिचे डेंगे असतात ना, त्याच्यापैकी एकही खाली तुटला नाही गेला पाहिजे. मित्रांनो, आता सूर्योदय होतोय बघा. किती छानपैकी सूर्य डोंगरामधून असं वर येताना दिसतोय बघा. बघा इथे पण एक मोठी कुर्ली गावली बघा. पप्पा ती थोडकीच अडकले. ते जाळ टाकू काय? पडणार नाही ना? थोडीच अडकले. पडेल बघा. जाळ टाकू का? हा आम्ही खास तयार केला आहे. कुर्ली जर थोडीच अडकली असेल जाळ्यामध्ये तर ती वरती काढताना पडते. म्हणून हा आम्ही असा झेला टाईपमध्ये केलेला आहे. ह्याच्यामध्ये अशी टाकायची कुर्ली की सेफ झालं आपण. आरामात ती आतमध्ये होडीमध्ये येते. हा काळा असतो ना, तो आम्ही असा कापून टाकतोय. ही बघा मस्तपैकी मोठी कुर्ली गावली. तिला सोडवली आणि अशी बांधून ठेवली तिला. ही बघा मोठी पिसोरी कुर्ली गावली इथे. डेंगे आहेत बघा तिचे. डेंगे मोडल्याशिवाय पर्यायच नसतो. एवढी छोट्या कुर्लीसाठी जाळे कापायला काय परवडत नाही. त्यामुळे डेंगे मोडल्याशिवाय ऑप्शन नसतो त्यांचा. बघा पुढे पालू मासा गावले. पालू इथे आम्हाला हा एक बाटा मासा मिळाला आहे छोटासा. दोन्ही आहेत. पडत आले पप्पा. जाळे एकदम संपता आहे ना, एक कुर्ली गावले परत. ही बघा मित्रांनो, ही शेवटची कुर्ली गावले. पहिल्या गावलेल्या 2 कुर्लींपेक्षा ही छोटी आहे. एकदम जाळा संपता गावली होती. काल टाकलेली आमची सर्व जाळी आहेत ना, काढून झालेत. मच्छी मिळाले बऱ्यापैकी, पण एवढी काही जास्त नाही मिळाले. कुर्ल्या भेटल्यात, 3-4 पिसोरे कुर्ल्या आहेत. बांड पापलेट भेटलेत. बांगडे भेटलेत बऱ्यापैकी आहेत. एक पालू पण भेटले. आता पुढे गेल्यावर आहे ना, इथे नेहमीचा आमचा ठरलेला आहे म्हणजे पॉईंट तिथे आहे ना, एक धार येईल बघा. दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत राहा बघत. धार येते, तिला आम्ही रेग्युलर मासे घालत असतो. त्यामध्ये त्या टायमिंगला आहे ना, इकडून थोडी आमची निघाली जाळी काढून झाल्यावरती. तिला बरोबर तिची माहिती लागते आणि त्या टायमिंगला ती बरोबर येते बघा. तर व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा, मी दाखवतो. तर आता आमची काल लावलेली सर्व जाळी काढून झालेली आहेत. आता मी तडीला आलो आहे.
आता संध्याकाळी बरोबर 5 वाजता याच ठिकाणाहून पुन्हा जाळी टाकायला जाऊ आम्ही. होडी इकडे लावतो म्हणजे काल तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओमध्ये पाणी होत नाही, त्याच्यामुळे होडी इथे लावून ठेवावी लागते, कसरत करावी लागते. एक थर्माकोलचा बोया आहे तो तयार केलेला, त्याच्यावरून होडी पाण्यामध्ये ठेवून मग त्या बोयावरतून तडीला यायला लागतं. रेग्युलर पॉईंटवरती आमच्या होडी ठेवू शकत नाही, वरती ब्रिजच्या इथे ठेवतो ना त्या ठिकाणी होडी ठेवताना येत नाही, त्यामुळे इथे खाली खडपामध्ये पऱ्याच्या तोंडाची होडी ठेवावी लागते. तर समोर बघा पप्पा आहेत आणि तो मुन्ना आहे, ते आता बोयावरून कशी येतील बघा. होडी तिथे ठेवला नाही आहे त्यांनी आणि आता बोयावरतून यायला निघालेत. हे बघा मुन्ना आणि पप्पा होडी इथे समोर ठेवली आपली त्यांनी, ती बघा समोर दिसते. आणि तिथून हे बोयावरून आता तडीला आलेले आहेत या साईडला. 10 बोया संध्याकाळी आम्ही इथून उचलून नेणार आणि त्या होडीपर्यंत जाऊन पुन्हा संध्याकाळची जाळी टाकतो. थर्माकोलचा असा बनवलेला आहे बोया. हा असा बोया उचलायचा आणि त्याच्यानंतर तिथे वरती तडीला नेऊन ठेवतो आम्ही त्याला. पुन्हा संध्याकाळी तो घ्यायचा, पाण्यामध्ये टाकायचा आणि होडीपर्यंत जायचा. असा रोजचा. ज्यावेळी पूर्ण भरती येते ना त्यावेळी मग अशा बोयाची वगैरे गरज लागत नाही, त्यावेळी आम्ही होडीवरती नेतो. हा बघा इथे हा एक आम्ही असा बोया ठेवतो. अशा रीतीने काल लावलेली जाळी काढून झाल्यानंतर काढताना पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलाय. हे बघा पप्पांनी तिथे आहेत ना बांगडा टाकलाय घारीसाठी. ती बघा घार आली बघा बरोबर. जसं मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं की ती वाटच बघत असते आपली, तिला बरोबर टायमिंग माहिती आहे. ही बघा फिरते बघा कशी. मित्रांनो आता आम्ही होडीवरून जाळी काढून आलेलो आहोत, आता घराकडे निघालेलो आहोत. तर काल मी तुम्हाला जाळी होडीवरून कशी लावतात, नांगर वगैरे कसं टाकायचं असतो, कशी जाळी होडीवरून सोडली जातात ना ते सर्व सांगितले. आणि आज त्या लावलेल्या जाळ्यामध्ये मासे काय पकडलेत तेही तुम्हाला दाखवले. होडीवरच्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.